हेमंतबद्दल मला सांगायचं आहे. माझं आणि हेमंतचं काय आहे ना, जिथे आम्ही रोज एकत्र असायचो ना, त्या वयात आम्ही इतकं एकमेकांना असं गृहीत धरलेलं होतं ना, कारण आम्ही सकाळी 8:30-9 पासून एकत्र असायचो ते पहाटे 5 पर्यंत असायचो. जे काही थोड्या वेळ घरी जाऊन आम्ही परत यायचो असंच असायचं सतत. मला त्याच्याबद्दलची एक आठवण माझी अशी आहे. पुरुषोत्तम करंडक नावाची स्पर्धा असते पुण्यात. त्यात मी आणि निपुणनी एकांकिका केली होती कॉलेजकडनं आणि फायनलचा रिझल्ट जेव्हा डिक्लेअर करतात त्याच्या 1 तास आधी हा आला बाईकवर आणि तो मला आणि निपुणला असं म्हणाला की तुमच्याकडे फोटो आहेत का तुमचे पासपोर्ट साईज? तर म्हणलं नाही आहेत. तो म्हणाला की आपण तुमचे फोटो काढून आणूया दोघांचे. म्हणलं कशासाठी? म्हणलं मला असं खूप वाटतं आहे की तुम्हाला दोघांनाही आज बक्षिसं मिळणार आहेत आणि तुमची एकांकिका पहिलीला असं मला वाटतं आहे. काय आहे ते पेपरला द्यायला फोटो असावे लागतात, नाहीतर तुमच्याकडे फोटो नसतील तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये कुठले फोटो येणार? कारण आत्ता रात्रीचे 10-10:30ला रिझल्ट डिक्लेअर होतो, मग ते लगेचच छापतात आणि मग ते पेपरात येतात. तो मला आणि निपुणला त्याच्या बाईकवर त्यांनी बसवलं बळजबरी आणि आमचे फोटो काढायला घेऊन गेला. तर अशा प्रकारची आणि आम्ही जिंकलो, त्याच्यामुळे माझा पेपरात पहिल्यांदा फोटो आला. त्यांनी त्या दिवशी काढला नसता तो फोटो, तिथे मला नेऊन फोटो काढायला लावलं नसतं तर माझा फोटो आला नसता पेपरात. तर अशा प्रकारची मैत्री होती. आणि मग नंतर काही वर्ष असं नाही की आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, पण एवढं रोजचं बोलणं व्हायचं नाही. आणि हा लंडनला पण होता. तर आता मला माहिती आहे ह्यानी हे चांगले सिनेमे केलेत वगैरे, पण मी त्याला तसं काम करताना सेटवर कधी पाहिलं नाही ना. तो जेव्हा तो सेटवर काम करायला लागला, जेव्हा तो मला शॉट एक्सप्लेन करायचा की असा शॉट आहे, हा वन टेक आहे, तू इकडे सांगतोस, तो तिला सांगतो, तो तिला सांगतो वगैरे, असा मी डिझाईन केला वगैरे. मला ना पहिले 5-6 दिवस ह्यातच वेळ गेला की तुला एवढं कधी यायला लागलं यार. म्हणजे जेन्युइनली मला खूप अभिमान वाटला, कारण आपण एकमेकांना अशा फेजमध्ये ओळखले. नो डाऊट तो टॅलेंटेड होताच, तो नट म्हणून जास्त मला माहिती होता, लेखक म्हणून माहिती होता, पण हे असं सिनेमाचं माध्यम वगैरे एवढं कधी तुझ्या अंगवळणी पडलं? ही सिनेमाची भाषा तुला कधी यायला लागली? आणि सिनेमाची भाषा स्वतः येणं ही खूप अवघड गोष्ट असते. बरीचशी लोकं आपल्याकडे फक्त कॅमेरा ठेवतात आणि सिनेमा शूट करतात. ह्याचं तसं नाही आहे. ह्याची स्वतःची टेकिंगची एक भाषा आहे. ती बघून मला खूप वेळ लागला. म्हणजे मला 4-5 दिवस लागले की ते हे करायला की अरे ह्याला येतंय रे बरंच, ह्याला म्हणजे ह्याला हे माध्यमावर ह्याची प्रॉपर पकड आहे. आणि मला खूप कौतुक वाटलं या गोष्टीबद्दल. बाकी तो चांगलंच काम करतो वगैरे हे सगळं आहे, पण त्यांनी मधल्या वर्षात मेजर मेहनत घेतली असणार, मेजर अभ्यास केला असणार या सगळ्या गोष्टींचा आणि त्याचं काहीतरी बहुतेक स्टेकला लागलं असणार असं मला वाटतं. असं काहीतरी त्याचं स्टेकला लागलं असणार, जेणेकरून तो म्हणजे अभिनय, लिखाण या पलीकडे जाऊन सिनेमाची सुद्धा त्यांनी भाषा शिकली आणि मग त्यांनी सक्षमपणे एवढी कामं केली. आणि इथे मी माझे 2 शब्द संपवतो. फर्स्ट क्लास दाभाडे.